व्यायाम तर करायचा आहे, पण नक्की किती वाजता करायचा, कुठल्या प्रकारचा करायचा, हे काय बाबा आपल्याला कळत नाही. तुमच्या बरोबर पण असं होतंय का? चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की व्यायाम कधी करायचा. हॅलो, मी डॉक्टर केतकी अँड वेलकम टू माय युट्यूब चॅनल. व्यायाम करायला काही फिक्स वेळ आहे का? तुम्हाला काय वाटतं? आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ह्याचं उत्तर आहे नाही. काहीतरी हालचाल करा, एका जागेवर बसू नका, एवढंच आजकालचं प्रॅक्टिकली माझं मत आहे. आपलं जे शरीर आहे ते सर्केडियन रिदमवर चालतं. म्हणजेच काय, तर आपण जी रात्रीची झोप घेतो म्हणजे साधारणतः 6 ते 8 तास झोप, आणि शांत झोपेनंतर जेव्हा आपण सकाळी उठतो त्यावेळेला आपलं मन फ्रेश असतं, बॉडी रिलॅक्स झालेली असते, त्याच्यामुळे आपल्याला एनर्जी असते, व्यायाम करायचा उत्साह असतो. पण जर तुमच्याकडे सकाळी व्यायाम करायला वेळ नसेल तर तुम्ही दुपारी, संध्याकाळी जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळतोय त्यावेळेला व्यायाम करा, एवढीच माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे. व्यायामाचे आता काही प्रकार जाणून घेऊया. पहिला प्रकार येतो ज्याला म्हणतात रेझिस्टन्स ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग. म्हणजे तुम्ही कुठल्या तरी वजनाच्या अगेन्स्ट ज्या वेळेला मसलला पुश करता त्यावेळेलाच त्या स्नायूची ताकद वाढू शकते, ज्याच्यामध्ये येतं स्विमिंग, पिलाटेस, बॉडी वेट ट्रेनिंग किंवा जिम ट्रेनिंग. त्याच्यानंतरचा महत्वाचा व्यायामाचा प्रकार आहे ते म्हणजे स्ट्रेचिंग, ज्यासाठी तुम्ही योगा करू शकता किंवा इतर काही स्ट्रेचिंगचे व्यायाम तुम्हाला माहिती असतील तर ते तुम्ही निश्चित करू शकता. स्ट्रेचिंग हे तुमच्या मसलच्या आणि जॉईंट्सच्या हेल्थच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे नुसता योगा करून किंवा नुसतं वेट ट्रेनिंग करून चालणार नाही, या दोन्ही गोष्टी एकत्र होणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर व्यायामाचा प्रकार येतो ते म्हणजे मोबिलिटी ट्रेनिंग. हे कोणासाठी उपयुक्त आहे? जे म्हातारे लोक आहेत की ज्यांचे सांधे आखडलेले आहेत, किंवा असे लोक की ज्यांचं अति बसून काम आहे. अशा वेळेला तुमचे स्नायू आणि तुमचे सांधे जे असतात ते खूप घट्ट होतात. सो मोबिलिटी म्हणजे काय? हालचाल. सो मोबिलिटी एक्सरसाइजेस जर तुम्ही केले तर ऍटलीस्ट जो स्टिफनेस किंवा जो कडकपणा तुमच्या सांध्यांभोवती निर्माण होतो तो कमी करायला त्याचा निश्चित उपयोग होऊ शकतो. ज्यावेळेला तुम्ही योगा करताय किंवा जिम ट्रेनिंग करताय त्यावेळेला एक एक्सरसाइजचा फ्लो असतो जो जशाचा तसा पाळला जाणं अपेक्षित आहे, ज्याच्यामध्ये आधी येतं वॉर्मअप, त्याच्यानंतर मेन एक्सरसाइजचा सेट आणि त्याच्यानंतर येतं कूल डाऊन. याच्यापैकी एक जरी गोष्ट तुमच्याकडनं राहिली तर तुमच्या स्नायूंना कधी ना कधीतरी निश्चितपणाने दुखापत होऊ शकते. जर तुमची झोप अपुरी झाली असेल तर कृपया त्या दिवशी हेवी वेट ट्रेनिंग किंवा हेवी एक्सरसाइजेस करू नका. त्या दिवशी तुम्ही नॉर्मल कार्डिओ किंवा नॉर्मल वॉकिंग जे असतं ते नक्की करू शकता. कुठल्याही हेवी प्रकारचा व्यायाम करण्यासाठी तुमची झोप अतिशय गरजेची आहे. नुसतं न्यूट्रिशन, सप्लिमेंट्स, प्रोटीन, क्रिएटिन, अजून 50 सप्लिमेंट्स घेऊन गोष्टी घडू शकत नाहीत. झोप ही अतिशय महत्वाची आहे. वेट ट्रेनिंग करून स्त्रियांचं शरीर सुटू शकतं का किंवा पुरुषांसारखं पिळदार होऊ शकतं का? याचं उत्तर आहे नाही. स्त्रियांच्या शरीरात टेस्टोस्टेरोन नावाचं हॉर्मोनच नाहीये जे शरीर पिळदार बनवतो किंवा मसलला टोन देतो, ज्याला वैद्यकीय भाषेत किंवा फिटनेसच्या इंडस्ट्रीत म्हणतात हायपरट्रोफी. स्त्रियांच्या शरीरात टेस्टोस्टेरोन नसल्यामुळे हायपरट्रोफी होऊ शकत नाही. त्यामुळे ज्या स्त्रिया म्हणतात की आम्ही जिम केलं आणि नंतर सोडलं की आमचं शरीर वाढतं, तर ते त्याच्यामुळे होत नाही. तुमचा जो काही कॅलरी इंटेक आहे त्याच्यामुळे तुमचं शरीर वाढतंय. रादर जर तुम्ही वेट ट्रेनिंग केलं तर तुम्हाला फॅट लॉस साठी खूप त्याची मदत होऊ शकते. त्याच्यानंतर शरीराला टोनिंग होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची बोन हेल्थ, तुमची हाडं कायम मजबूत राहणार आहेत. मसल्स आणि हाडांच्या दृष्टीने वेट ट्रेनिंग इज कंपल्सरी फॉर एव्हरीवन. वॉर्मअप आणि कूल डाऊन म्हणजे नक्की काय, हे कसं करायचं, कधी करायचं, हे बऱ्याच लोकांना माहित नाहीये. याच्यासाठी पुढचा व्हिडिओ मी घेऊन येत आहे. तोवर स्टे ट्यून. थँक्यू.